येडामाय नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी भक्त तसेच मोहोळ येडेश्वरी देवस्थान पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांच्या आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया। तर तुम्ही सर्वांनी थंबनेलमध्ये बघितलंच असेल, आजचा जो विषय आहे तो आहे श्रावणी अमावस्या स्पेशल। श्रावण महिन्यातील अमावस्येला करा हा उपाय, घरातील सर्व दुःख दारिद्र्य नाहीसे होईल। तर असे कोणते उपाय आहेत की ते तुम्ही श्रावणी अमावस्येला जर केले तर तुमच्या घरामधलं जे काही दुःख दारिद्र्य आहे किंवा जे काही त्रास आहे तो कमी होईल, त्याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी अगदी कळकळीची मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या कोणी दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला देखील प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे इथून पुढं जे पण काही दैवी भक्तीचे व्हिडिओ असतील, देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, विशेषतः येडेश्वरी साहेबांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, आपण ज्या पण वेळेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर सोडत असतो ते सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येतील, त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सगळ्यात पहिला तुम्हाला घेता येईल व त्या माहितीचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल, हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश असतो। हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। तर चला व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आजचा जो काय आपला विषय आहे त्याबद्दल आपण सविस्तरपणे बोलण्यासाठी सुरुवात करूया। तर श्रावण अमावस्या स्पेशल, श्रावण महिन्यातील अमावस्येला असे कोणते उपाय करायचे आहेत आपण जे अगदी घरगुती पद्धतीनं व साध्यात साधे व कमी खर्चामध्ये किंवा नामशेष खर्चामध्ये जे काही उपाय होणार आहेत आणि त्याचा भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे, असे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जे खूप जालिम आहेत व खूप इफेक्टिव्ह आहेत। तर त्याचा तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल। तर आता मी तुम्हाला मुद्देशीर जे काही पॉईंट्स आहेत किंवा जे काही आपले मुद्दे आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला सविस्तर समजून सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सविस्तरपणे लक्षात येईल। एक तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे, श्रावण महिना जो काय आहे तो सर्व महिन्यांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारा हा जो काही महिना आहे, ह्या महादेवांना जे काय आहे तो समर्पित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, मी विशेष सांगण्याची काही आवश्यकता नाही। त्याचबरोबर या महिन्यामधील अमावस्येला जे काय आहे, प्रत्येकच महिन्यामधील जी काही अमावस्या असते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा ही येत असते, हे सर्वांना माहीतच आहे। आणि अमावस्या जी काय आहे हे महादेवांसाठी विशेष फलदायी किंवा अमावस्येच्या दिवशी महादेवांची जर तुम्ही सेवा केली तर त्याचं अनन्यसाधारण जे काही फळ आहे ते तुम्हाला मिळत असतं, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। त्याचबरोबर हा महिना जो काय आहे तो श्रावण महिना आणि त्यात श्रावणामधली अमावस्या म्हणजे विशेष जे काही योग आहे तो श्रावणी अमावस्येला महादेवांच्या पूजेसाठी किंवा आपल्या येडामाईच्या पूजेसाठी हा दिवस खूप अनन्यसाधारण आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। ज्या भाविक भक्तांना घरामध्ये करणी बाधा असेल किंवा वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, असे कोणतेही सर्पदोष असेल, अशा पद्धतीचे जर काही त्रास घरामध्ये जर होत असतील ज्या भाविक भक्तांना, त्यांनी तर आवर्जून मी जे काय आज उपाय सांगतोय ते निश्चितपणानं करायचं आहे। तुम्हाला त्याचे भरपूर प्रमाणामध्ये रिझल्ट किंवा भरपूर प्रमाणामध्ये फायदा हा निश्चितपणानं होणार आहे, कारण श्रावण महिना एकतर महादेवांना समर्पित आहे, त्यामध्ये श्रावणी अमावस्येचं तर महादेवांना विशेष महत्त्व असतंच, दोन्हींचा जे काही योग आहे तो या महिन्यामध्ये जुळतो। त्यामुळे या महिन्यातल्या जे काही अमावस्या आहे याला महादेवांची सेवा करण्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर मी काही साधे सिंपल जे काय आहे ते विधिवत पूजा सांगणार आहे, त्या पद्धतीनं जर तुम्ही काही पूजा अर्चा केल्या किंवा काही विधी केल्या तर त्याचं तुमच्या जीवनामध्ये व तुमच्या घरामध्ये इतके पॉझिटिव्ह इफेक्ट्स जाणवतील व तुमच्या घरामध्ये आनंदानं जे काही वातावरण आहे ते फुलून जाईल। तर आता मी जरा देखील वेळ न वाया घालवता मुद्देशीर बोलण्यासाठी तुम्हाला सुरुवात करतो। ज्या पद्धतीनं मी सुरुवातीला सांगितलं होतं की श्रावण महिन्यामध्ये आपण महादेव व येडामाय या दोघांची जी काय आहे ही एकत्र स्वरूपामध्ये पूजा व जलाभिषेक, त्यानंतर जे काही दही दूध आहे, पंचामृताचा जो काही अभिषेक आहे तो महादेवांना या दिवशी घालून घ्यायचा आहे। गुरुवार शुक्रवार अमावस्या आहे,
आता बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये डाऊट आला असेल की नेमकं गुरुवारी आहे अमावस्या का शुक्रवारी आहे. तर शुक्रवारची जी काय आहे ती अमावस्या आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये असे म्हणतात की भरली पौर्णिमा आणि सरली अमावस्या, त्यामुळे जी काय शेवटच्या दिवशी असते ती अमावस्या करायची आहे. तर शुक्रवारची जी काय आहे या दिवशी तुम्ही करू शकता किंवा गुरुवारी देखील केलं तरी देखील चालतं. शेवटी भावना, श्रद्धा हे महत्त्वाचं आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की महादेवांची आणि येडामाईची श्रावण महिन्यामध्ये कशा पद्धतीनं पूजा आपण करावी, त्याच पद्धतीनं या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये येडामाईची आणि महादेवांची एकत्र स्वरूपामध्ये जलाभिषेक करून, त्याचबरोबर दही दुधाचा जो काही अभिषेक आहे तो करून, जे काही आपलं यथोचित श्रद्धेनं जी काय आहे ती पूजा अर्चा करायची आहे. तसेच या दिवशी घरामध्ये स्वच्छतेचं विशेष ध्यान ठेवायचं आहे सर्वांनी. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, बरेचसे जण जे काय आहे हे दुकानं असतील किंवा मोठमोठे शॉप असतील, इथं हे काय आहे हा नियम पाळला जातो. तर मोठमोठ्या ठिकाणी प्रत्येक महिन्यातील अमावस्येला स्वच्छता केली जाते. बरेचसे जण जे काय आपलं दुकान आहे किंवा आपलं जे काय प्लॅटफॉर्म आहे तो स्वच्छ केला जातो. कारण सर्वांना माहीत आहे अमावस्येला जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ही जास्त प्रमाणामध्ये भूतलावर असते. त्यामुळे तुम्ही जेवढं स्वच्छतेवर लक्ष देचाल तेवढं तुमच्या जे काही वास्तू असतील किंवा घर दुकान असेल तिथं पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार हा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळं अमावस्येला शक्यतो स्वच्छतेचं खूप लक्ष द्यायचं आहे. आपले घर वगैरे सगळं स्वच्छ करून आपला जो काही मेन घराचा जो काही उंबरा आहे किंवा मेन गेट किंवा मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पाण्यानं, त्या स्वच्छ पाण्यामध्ये जर तुम्ही मीठ थोडंसं टाकलं आणि जर मीठ किंवा गुलाबजल असेल किंवा गवतर असेल तुमच्या भागामध्ये जे मिळेल ते तुम्ही टाकू शकता. फक्त मीठ जरी टाकलं तरी देखील अतिउत्तम. तर त्या स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही एकतर गंगाजल, गुलाबजल किंवा गोमूत्र असेल किंवा जे काय तुम्हाला मगाशी सांगितलं मी गुलाब पाणी, यापैकी तुम्हाला जे पण मिळेल ते तुम्ही टाकून तुमचा जो काही घराचा मुख्य प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ कपड्यानं जे काय आहे ते पुसून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यावर हळदी आणि कुंकवाचे 5 जे काही टिक्के आहेत ते लावून घ्यायचे आहेत. मेन उंबऱ्याला लावलं तर अतिउत्तम फळ मिळतं. आपल्या घराचं जे काही मेन दरवाजा आहे त्या दरवाजाला उंबरा असतो, तो उंबरा या पाण्यानं स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. जे अतिशय गरीब आहेत किंवा काहीही करू शकत नाहीत त्यांनी आपलं स्वच्छ पाण्यामध्ये फक्त मीठ टाकलं थोडंसं आणि त्या पाण्यानं जर तुम्ही तुमचा उंबरा पुसून घेतला आणि त्याला पहिल्यांदा खालच्या बाजूला 5 हळदीचे टिक्के व त्याच्यानंतर त्याच्यावर 5 कुंकाचे टिक्के म्हणजेच हळदी कुंकाचे 5 टिक्के जर तुम्ही त्या मेन दरवाजाच्या उंबऱ्याला लावले तर लक्ष्मी जी काय आहे ती धावून तुमच्या घरामध्ये येईल, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि या अमावस्येच्या मुहूर्तावर जे काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या जे काही भूतलावर वास्तव्य करते किंवा जे काही संचार करत असते या मुहूर्तावर, ती तुमच्या घरामध्ये न येता तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार जे काय आहे ते भरपूर प्रमाणामध्ये येणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा जो काही उपाय आहे तो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सर्व काही करता, पूजा अर्चा करता किंवा देवपूजा करता किंवा नित्य स्नान वगैरे करून तुम्ही ज्यावेळेस तयार होता त्यावेळेस सर्व काही करण्याआधी सर्वात पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही घराच्या समोर जे काय आहे ते आपली स्वच्छता करून झाडू मारायचा आहे. आपल्या घराच्या समोर जे काही अंगण असतं किंवा रिकांबण जे काही पटांगण असतं तर ते जे काही एरिया आहे आपल्या घराच्या समोरचा याच्यामध्ये देखील पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जीचा भरपूर प्रमाणामध्ये संचार असतो. तर ती जी काय आहे ती आपण सगळ्यात पहिला जागा स्वच्छ झाडून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मीठ पाण्यामध्ये किंवा गुलाबजल, गवतर किंवा गंगाजल असेल या पद्धतीचं कोणतंही एक तुम्ही एक बादलीभर पाण्यामध्ये टाकून तुम्ही घराच्या समोर जे काय आहे तो पहिल्यांदा सडा मारून घ्यायचा आहे पाण्याचा. त्यानंतर बाकीचं घरामधली देवपूजा असेल, स्वच्छता असेल, हे सर्व जे काही पॉईंट्स आहेत ते करायचे आहेत. गडबडीमध्ये माझा हा पॉईंट जो काय आहे तो मिस झाला, पण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. सर्वात पहिला आपण उठल्यानंतर आपलं नित्यकर्म करून अंघोळ वगैरे करून ज्यावेळेस आपण स्वतः स्वच्छ व सुंदर जे काय आहे ते आपण वस्त्र परिधान करून आपल्याला स्वतःला टापटीप ठेवतो, त्याच पद्धतीनं आपल्या घराला देखील आपण स्वच्छ व सुंदर टापटीप ठेवायचं आहे. व त्यानंतर देवपूजा वगैरे उरकून आपल्या घराचा जो काही उंबरा आहे तो स्वच्छ पाण्याने आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय
या दिवशी घरामध्ये ऊद जाळण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे सर्वांनी लक्षातच घ्यायचं आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की ऊद जे काय आहे ते निगेटिव्ह एनर्जी काय आहे, निगेटिव्ह एनर्जीचा जे काही संचार आहे ते घालवतं किंवा कमी करतं, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळं अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरामध्ये ऊद जाळणं हे खूप फायद्याचं असतं. त्यामुळे सर्वांनी अमावस्येला जे काही पूजा करून झाल्यानंतर श्रावणी अमावस्येला तुम्ही महादेवांची व येडामाईची यथोइच्छित मनोभावे श्रद्धेनं पूजा केल्यानंतर देवघरामध्ये ऊद जाळायला कदापि विसरायचं नाही. देवघरावर ऊद जाळायचा व त्यानंतर तो उदाचा जो काही धूर आहे तो पहिल्यांदा देवांना जे काही आशीर्वाद दिल्यासारखं दाखवायचा व सर्व तुमच्या घरामध्ये जेवढ्या पण काही खोल्या असतील किंवा जेवढा पण काही तुमचा आवार असेल घराचा, त्या सर्व खोलींमध्ये तो जो काही धूर आहे तो आपण आशीर्वाद देताना ज्या पद्धतीनं आपण हातानं हे करतो त्या पद्धतीनं जे काय आहे ते सर्व घरामधील सर्व रूममध्ये जे काही त्याचा धूर आहे तो फिरवायचा आहे. व त्यानंतर शेवटी जे काय आहे ते आपलं जे काही मुख्य प्रवेशद्वार आहे घराचं, त्या बाहेर देखील शेवटी तो धूर आहे तो घालवायचा आहे. आणि नंतर जे काय आहे ते ऊद आपल्या देवघरामध्ये जरी नेऊन ठेवला तरी देखील चालेल. यामुळे असं होईल की हवेमध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असते की ज्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर किंवा तुमच्या मानसिकतेवर जो काही परिणाम होत असतो, त्यामुळे तुमची चिडचिड होत असते किंवा ताणतणाव तुम्हाला येत असतो, तर जे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील आणि तुमच्या घरामधलं जे काही वातावरण आहे ते अगदी आनंदी व प्रसन्न होईल व पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जाईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. कारण जे काही आपलं वातावरण आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म जे काही कण असतात किंवा काही कीटाणू असतात किंवा काही जंतू असतात, ते देखील या जे काही ऊद आहे याच्या धुरानं जे काही नष्ट असतील हे नष्ट होत असतात. असे सजीव किंवा जंतू जे काही आपल्या शरीरासाठी घातक असतात, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे याचा अनन्यसाधारण जे काही फायदा आहे तो मानवी जीवनावर देखील होतो व जे काही वास्तुशास्त्रानुसार जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती खत्म करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी देखील भरपूर प्रमाणामध्ये याचा फायदा होतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर याच दिवशी अमावस्येच्या दिवशी कापूर जाळण्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. कापराचे देखील असेच गुणधर्म आहेत. ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये कापूर जाळता त्यावेळेस त्या भागामधील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा सूक्ष्म जीव जे काही असतील विषारी जे आपल्या शरीरासाठी घातक असतात त्याचं जे काही नाश आहे ते होत असतो. त्यामुळं अमावस्येला घरामध्ये कापूर आणि ऊद हा नक्की जाळला पाहिजे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यात श्रावणी अमावस्या म्हटलं तर याला तर त्याचं विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या दिवशी सर्वांनी आपल्या घरामध्ये कापूर आणि ऊद नक्की जाळायचा आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे. कसं वाटलं मला नक्की खाली कमेंट्स करून सांगायचं आहे. त्याचबरोबर पुढचा जो काही उपाय आहे तो म्हणजे श्रावणी अमावस्येच्या दिवशी जे काही गरीब असतील किंवा ज्याला गरज आहे अशांना मी जर काही दान केलं तर त्याचं कित्येक पटीनं अनन्यसाधारण फळ हे तुम्हाला मिळत असतं, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर या दिवशी तुम्ही भुकेलेला किंवा एखादा जे काय तहानलेला असेल किंवा एखादा गरजू असेल त्याला जर तुम्ही तुमच्या यथोचित श्रद्धेनं जे काही दानधर्म असेल, विशेषतः अन्नाचं दान जर तुम्ही या दिवशी केलं श्रावणी अमावस्येला, तर विशेष महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर होईल व येडामाई देखील तुमच्यावर प्रसन्न होईल व तुमच्या घरादारामध्ये सुखासमाधानानं तुमचं जे काही घर आहे ते अगदी भरभरून जाईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्ही ज्या पण इष्टदेवतेला तुमच्या मानता, मी आता येडामाईबद्दल बोलत आहे, पण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही इष्टदेवतेला किंवा कुलदेवतेला तुम्ही जर मानत असाल तर तुम्ही ज्या देवतेला मानताय त्या देवाचं जे काही प्रिय ग्रंथ असेल, पोथी पुराण असेल किंवा त्याचं स्तुती असेल, स्तोत्र असेल, मंत्र असेल, तुम्हाला जे शक्य होईल ते काही ना काही 1-2 शब्द तरी आपल्या मुखामधून या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काय आहे ते स्तुती देवांची करायची आहे, जेणेकरून जी काही पॉझिटिव्ह एनर्जी किंवा त्या देवांचं जे काही वास्तव्य आहे ते तुमच्या घरामध्ये जे काय आहे ते भरभरून राहील व तुम्हाला त्याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. काही येडेश्वरी भक्त आहेत त्यांनी येडेश्वरी देवीचा जो काही मंत्र आहे तो देखील म्हटला तरी देखील काही हरकत नाही. तुमच्या श्रद्धेनं जे काय आहे ते तुम्ही संख्येमध्ये म्हणू शकता. 51 वेळा म्हणू शकता, 108 वेळा म्हणू शकता, अगदी 5 वेळा देखील म्हणू शकता. येडेश्वरी देवीचा जो काही मंत्र आहे अति जागृत, ओम येडेश्वरी देवे नमः, हा मंत्र तुम्ही या दिवशी पठण करू शकता किंवा येडामाईचं जे काय आहे
आरती आपल्या देवघरामध्ये पहिल्यांदा महादेवांची आरती व येडामाईची आरती हे देखील तुम्ही श्रद्धेने करू शकता. किंवा अगदी साध्यात साधं ज्यांना मंत्र किंवा काही देखील येत नाही, त्यांनी येडेश्वरी देवीचा उद्गार जरी 5 वेळा घरामध्ये मोठ्यानं जय जयकार केला, तरी देखील तुमच्या घरामध्ये जे काही पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार आहे ते भरपूर प्रमाणामध्ये होईल. तर उद्गार असा की येडेश्वरी आई साहेबांचा उदे उदे, येडेश्वरी आई साहेबांचा उदे उदे, अशा पद्धतीचे जे काही उद्गार आहे अगदी साध्यात साध्या पद्धतीनं. शेवटी लक्षात घ्या की कोणताही देव तुमची जी काही भावना आहे, तुमची तळमळ आहे, तुमचं मन बघत असतो, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आता मी तुम्हाला सांगतो, तर अमावस्येला नारळ फोडणं हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा खूप तालीम उपाय म्हटलं तरी काही हरकत नाही. अमावस्येला जर तुम्ही घरामध्ये नारळ फोडला, तर तुमच्या घरामधली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा तुमच्या मागं काही करणी बाधा असेल किंवा काही दुष्ट शक्तींचा जो काही प्रभाव असेल, तो जर असेल तर निश्चितपणानं तो कमी होतो. हे सर्वांनी लक्षात घ्या. प्रत्येक महिन्यातील प्रत्येक अमावस्येला जरी तुम्ही देवघरावर, तुमच्या देवघरात जे काही देव असतील त्यांना ओवाळून तुम्ही नारळ फोडला, तर याचा फायदा तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये होईल. तर श्रावणी अमावस्येला देखील तुम्ही असं करायचं आहे. तुमच्या घरामध्ये नारळ जे काय आहे तो देवघरामध्ये पूजा करून झाल्यानंतर तो नारळ फोडायचा आहे. कित्येक पटीनं फळ हे तुम्हाला नक्की आणि नक्की मिळणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय अनुभव आला. तुम्ही 5 जरी अमावस्या, ही श्रावणी अमावस्येपासून जरी तुम्ही सुरुवात केलं आणि इथनं पुढं तुम्ही 5 अमावस्या जरी तुम्ही नारळ देवघरावर फोडला, तर तुम्हाला काय अनुभव येतो हे नक्की मला सांगा. आपले जे काही उपाय असतात हे अगदी साधे सिंपल असतात, पण खूप जालीम असतात, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. अगदी जे काही तज्ज्ञ जुने लोक होते त्यांच्या विचारातून आपण जे काही आपले उपाय असतात हे आपण सांगत असतो. कारण येडामाईचे जे काही भक्त आहेत हे अगदी गरीब साधे भोळे आहेत. सर्वांना ते करणं शक्य व्हावं व सर्वांना भरपूर प्रमाणामध्ये त्याचा फायदा व्हावा, हाच आपला उद्देश असतो. आणि प्रत्येकजण हा श्रीमंत नसतो किंवा प्रत्येकाकडेच पैसा नसतो. आणि आजकाल जे काय आहेत उपाय हे पैशाशिवाय काही होत नाहीत किंवा त्याला भरपूर काही खरेदी करावं लागतं, तेव्हा ती उपाय करता येतात. किंवा त्याचे टोटके टोणे टोटके किंवा जे काय उतारे असतील, बरंचसं काही त्यासाठी भरपूर हा खर्च असतो. पण आपली येडामाई जी काय आहे ते अगदी भोळ्या बाबड्यांची आहे, गरिबांची आहे. याच उद्देशानं किंवा याच जे काही हेतूनं असेल, आपण सर्व काही अगदी साध्यात साधं व खूप जालीम जे काय आहे ते उपाय आपण भक्तांना सांगत असतो, की ज्याचा फायदा भक्तांना निश्चितपणानं होईल व त्यांच्या घरातलं जे काही दुःख दारिद्र्य आहे ते कायमचं निघून जाऊन त्यांच्या घरामध्ये जे काही लक्ष्मीचं वास्तव्य व सुख समाधान जे काय आहे ते भरभरून जाईल, हाच आपला उद्देश असतो. तर आज मी जे काही पॉईंट्स तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनं जर तुम्ही श्रावणी अमावस्येला तुमच्या घरामध्ये सेवा केली, तर त्याचं भरपूर प्रमाणामध्ये फळ तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला कसं वाटलं अशा पद्धतीनं पूजा करून हे नक्की मला खाली कमेंट्स करून सांगा. तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल आणि तुमच्या घरामध्ये खरंच येडामाईनं अगदी सोन्याचा धूर काढावा, घरादारातलं तुमचं दुःख दारिद्र्य सगळं नाहीसं करावं, तुमच्या घरामध्ये जे काही आनंदाचं वातावरण आहे ते भरपूर प्रमाणामध्ये द्यावं, हीच मी या श्रावणी अमावस्येच्या मुहूर्तावर प्रार्थना करतो. जय येडेश्वरी, जय येडामाय.